हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज येथे आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीचा मराठीचा पाठ झाड आपला मित्र. पुस्तकाचं नाव आहे मराठी सुलभ भारती. तर चला सुरू करूया. तर आधी आपण इथे पाठ वाचूया. झाड आपला मित्र. मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषधही देतो. दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. तुम्ही माझी काळजी कशी घ्याल? मला तोडू नका. मला पाणी घाला. खूप झाडे लावा. फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. तर मुलांनो, आपण आधी पाठ समजून घेऊया. झाडे आपल्याला काय देतात? तर झाडे आपल्याला सावली देतात, गारवा देतात, फळे देतात, फुले देतात, औषधही देतात आणि दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतात. आपण ह्यांची काळजी कशी घ्यायला हवी? तर आपण झाडे तोडायला नाही पाहिजे. आपण झाडांना पाणी घालायला हवं. आपण खूप झाडे लावायला हवीत. आणि इंधनासाठी म्हणजे जळणासाठी आपण फक्त वाळलेल्या फांद्याच वापरायला हव्यात. जर वादळामुळे झाड मोडून पडलं, तर आपण त्या जागी दुसरं झाड लावायला हवं. कळतंय? आता पाहूया ह्या पाठावरील प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. झाडावर कोण बसले आहे? उत्तर, झाडावर पक्षी बसले आहेत. दुसरा प्रश्न, झाडाला काय बांधले आहे? उत्तर, झाडाला झोका बांधला आहे. तिसरा प्रश्न, आपल्याला सावली कोण देते? उत्तर, झाडे आपल्याला सावली देतात. चौथा प्रश्न, इंधनासाठी कोणत्या फांद्या वापरल्या पाहिजेत? उत्तर, इंधनासाठी वाळलेल्या फांद्या वापरल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. झाडे आपल्याला टिंब देतात. पर्याय आहे सावली किंवा पाणी. योग्य उत्तर आहे सावली. झाडे आपल्याला सावली देतात. दुसरं वाक्य, झाडांमुळे टिंब कमी होते. पर्याय आहेत हवा किंवा प्रदूषण. उत्तर आहे प्रदूषण. झाडांमुळे प्रदूषण कमी होते. तिसरं वाक्य, झाडांमुळे आपल्याला टिंब मिळतो. पर्याय आहेत ऑक्सिजन आणि अभ्यास. योग्य पर्याय आहे ऑक्सिजन. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. चौथं वाक्य, झाड आपला टिंब आहे. पर्याय दिलेले आहेत मित्र आणि शत्रू. योग्य पर्याय आहे मित्र. झाड आपला मित्र आहे. पुढचा प्रश्न, चूक की बरोबर ते लिहा. 1. मुले झाडावर बसली आहेत. उत्तर, चूक. 2. झाडे हवा शुद्ध ठेवतात. उत्तर, बरोबर. तिसरा वाक्य, झाडांची नेहमी काळजी घ्यावी. उत्तर, बरोबर. 4. झाडे आपले मित्र आहेत. उत्तर, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. अ गटात आपल्याला दिलेलं आहे, 1. चिंगीनं लावलं. 2. फुलतील. 3. झाडे देतात आणि 4. आपला. आणि ब गटात आहे अ. मित्र, ब. झाड, क. फुले आणि ड. ऑक्सिजन. आता पाहूया उत्तरे. चिंगीनं लावलं झाड. फुलतील फुले.
झाडे देतात ऑक्सिजन. आपला मित्र. मुलांनो, योग्य जोड्या लावा. याची उत्तरे तुम्ही खालील प्रकारेही लिहू शकता. 1. चिंगीनं लावलं झाड. 2. फुलतील फुले. 3. झाडे देतात ऑक्सिजन. आणि 4. आपला मित्र. पुढचा प्रश्न आहे, झाडाचे उपयोग सांगा. उत्तर: झाडाचे उपयोग. 1. झाडे आपल्याला सावली देतात, गारवा देतात. 2. झाडे आपल्याला फळे फुले देतात. 3. झाडे औषधीही देतात. 4. झाडे भरपूर ऑक्सिजन देऊन हवा शुद्ध ठेवतात. आणि 5. झाडे जमिनीची धूप थांबवतात. पुढचा प्रश्न, शब्दपट्ट्या वाचा आणि वाक्य तयार करा. खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांच्यापासून वाक्य बनवायचे आहेत. शब्द आहेत झाड, झाडे, फुले, फळे, औषधी, देते आणि देतात. आता पाहूया वाक्य. 1. झाड फुले देते. 2. झाडे फुले देतात. तिसरं वाक्य, झाड फळे देते. 4. झाडे फळे देतात. 5वं वाक्य, झाड औषधी देते. आणि 6वं वाक्य, झाडे औषधी देतात. पुढचा प्रश्न आहे, खेळातील स्वयंपाक या कवितेत आलेले जोडाक्षरयुक्त शब्द पाहून लिहा. तर ह्या कवितेत कुठले शब्द आलेले आहेत जे जोडाक्षरयुक्त आहेत ते पाहूया. 1. स्वयंपाक. 2. पिठामध्ये. 3. तव्यावरती. 4. त्यात. 5. रस्सा. 6. भांड्यात. 7. पाण्याची. 8. शिट्टी. 9. आम्ही. आणि 10. प्रत्येकाला. पुढचा प्रश्न आहे, वाचा एक आणि अनेक. झाड, झाडे. फांदी, फांद्या. पक्षी, पक्षी. मूल, मुले. घरटे, घरटी. जनावर, जनावरे. फूल, फुले. फळ, फळे. पान, पाने. केळ, केळी. टेबल, टेबल. खुर्ची, खुर्च्या. आता पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा व सांगा. उदाहरणार्थ जनावरे हा शब्द आहे. ह्यामध्ये कुठली शब्द लपलेली आहेत ते पाहूया. जना, नाव, जव आणि नारे असे 4 वेगवेगळे शब्द जनावरे या शब्दामध्ये आपल्याला सापडतात. आता पाहूया पुढे. पुढचा शब्द आहे पाऊस. यामध्ये कुठले शब्द आहेत? तर पहिला आहे ऊस, दुसरा आहे पास आणि तिसरा आहे उपास. दुसरा शब्द दिलाय वादळामुळे. ह्यामध्ये कुठले शब्द लपलेले आहेत? एक आहे वादळ, दुसरा मुळा, तिसरा शब्द मुळे, चौथा शब्द दळा आणि 5वा शब्द आहे वाद. ओके. तर मुलांनो, आता इथे आपण पाहिला पाठ झाड आपला मित्र. इयत्ता होती 4थी आणि पुस्तकाचं नाव आहे मराठी सुलभ भारती. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग and keep studying. Please like, share and subscribe. And don't forget to study smart and shine like a star. All the best for your exam. Bye bye.